समरजित घाटगे यांनी तुतारी हातात घेऊन बाजी मारली आहे का? लगातार 25 वर्ष कागल विधानसभेचं नेतृत्व करणारे हसन मुश्रीफ यावेळी आपला गड ताब्यात ठेवू शकतील का? कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलमधून यावेळी कोणाला संधी मिळणार आहे? मुश्रीफ विरुद्ध घाटगे या सामन्यात कोणाचा विजय होईल? या सर्व प्रश्नांवर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, महारथीमध्ये मी पवन शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो. जर अजून तुम्ही महारथीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइबचं बटन दाबा आणि महारथी चॅनलला सबस्क्राइब करा. आज आपण कागल विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत. कागल विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा सुरू करण्या अगोदर आपण कागल विधानसभा मतदारसंघाबाबत थोडी माहिती घेऊया. कागल विधानसभा मतदारसंघात 2019च्या लोकसभेच्या आकडेवारीनुसार एकूण मतदान हे जवळपास 3,62,626 एवढं आहे. त्यापैकी ग्रामीण मतदान जवळपास 81% आणि शहरी मतदान हे 19%च्या जवळपास आहे. या मतदारसंघाचा जर आपण इतिहास पाहिला तर कागल विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच राजश्री शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा प्रभाव आपल्याला दिसतो आणि 1962 पासून हा मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. कारण सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं आणि 1999 पासून ते आतापर्यंत सलग 5 वेळेस हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. जर आपण 2019 बद्दल चर्चा केली तर 2019 मध्ये या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये हसन मुश्रीफ, संजय बाबा घाटगे आणि समरजित घाटगे हे तिघे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी 1,16,436 मतदान घेऊन तिथं विजय मिळवला होता आणि अपक्ष उभे असलेले समरजित घाटगे यांनी तिथे 88,303 एवढं मतदान मिळवलं होतं आणि ते दुसऱ्या क्रमांकावर होते. आणि शिवसेनेचे संजय बाबा घाटगे हे 55,657 एवढं मतदान घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते. कागल विधानसभा मतदारसंघाला कोल्हापूरचं राजकीय विद्यापीठ बोललं जातं. या मतदारसंघामध्ये आपल्याला गटातटाचं राजकारण पाहायला मिळतं. त्यामध्ये समरजित घाटगे गट असेल, मंडलिक गट असेल, मुश्रीफ गट असेल किंवा संजय घाटगे यांचा गट असेल, असे काही गट इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथल्या निवडणुका एक पक्ष विरुद्ध दुसरा पक्ष अशा होण्यापेक्षा नेहमीच एक गट विरुद्ध दुसरा गट या प्रकारच्या होतात. आता आपण 2024च्या विधानसभेबद्दल चर्चा करूया. एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून सर्व परिचित असलेले समरजित घाटगे यांना महाविकास आघाडीकडून या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळू शकते अशा चर्चा सुरू आहेत. कारण नुकतंच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. कारण ज्याचा आमदार त्याची जागा या सूत्रानुसार ही जागा महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येणार नाही आणि ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे समरजित घाटगे यांनी वेळीच आपलं भवितव्य, राजकीय भवितव्य ठरवण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आपली उमेदवारी एक प्रकारे निश्चित केली असं बोललं जात आहे. आणि महायुतीकडून इथली उमेदवारी हसन मुश्रीफ यांना मिळू शकते कारण ते कागल विधानसभेचे विद्यमान आमदार आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांना इथून उमेदवारी मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. आता आपण दोन्ही उमेदवारांच्या काही जमेच्या बाजू पाहूयात. सुरुवातीला आपण महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार समरजित घाटगे यांच्याबद्दल चर्चा करूया. पहिलं म्हणजे समरजित घाटगे हे स्वतः उच्च शिक्षित उमेदवार आहेत. ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना इथं मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. दुसरं म्हणजे ते स्वतः राजश्री शाहू महाराजांच्या जनक घराण्यातून येतात आणि त्यांचे वडील सुद्धा इथल्या समाजकारणात, इथल्या राजकारणात सक्रिय होते आणि 1978ला आणि 1990ला त्यांनी कागल विधानसभेचं नेतृत्व सुद्धा केलेलं आहे. त्याचाही फायदा त्यांना इथं होऊ शकतो. तिसरं म्हणजे साखर कारखाना, दूध डेअरी, म्हाडा सारख्या ठिकाणी त्यांनी केलेलं नेतृत्व, तिथं केलेल्या त्यांच्या कामाचा त्यांना असलेला अनुभव.
चौथं म्हणजे समाजकारणात, राजकारणात मागच्या काही वर्षापासून ते चांगल्या प्रकारे कोल्हापूरमध्ये, कागलमध्ये सक्रिय आहेत आणि जनतेमध्ये सुद्धा ते लोकप्रिय आहेत. याचाही फायदा इथं त्यांना होऊ शकतो. पाचवं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांना मानणारा जो वर्ग या मतदारसंघामध्ये आहे तो खंबीरपणे त्यांच्या पाठीशी इथं उभा राहू शकतो. हे झालं समरजित घाटगे यांच्याबद्दल. आता आपण हसन मुश्रीफ यांच्या काही जमेच्या बाजू पाहूयात. पहिलं म्हणजे ते लगातार 5 वेळेस इथून आमदार आहेत, त्यामुळे त्यांचे लोकांसोबत असलेले संबंध, त्यांचा राजकारणातला आतापर्यंतचा तगडा अनुभव, त्यांची लोकांसोबत असलेली नाळ, या गोष्टींचा त्यांना इथं फायदा होऊ शकतो. दुसरं म्हणजे मंडलिक गट, संजय घाटगे गट या दोघांनी सुद्धा हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिलेला आहे. त्याचा सुद्धा चांगला फायदा मुश्रीफ यांना इथं होईल, कारण या दोन्ही गटाची मोठी ताकद या मतदारसंघामध्ये आहे. तिसरं म्हणजे मागच्या काही काळापासून ते कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात कागलमध्ये निधी आणून मतदारसंघामध्ये केलेली विकास कामं आणि त्याचा झालेला लोकांना फायदा, याचाही हसन मुश्रीफ यांना इथं मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. आणि चौथं म्हणजे जी एकत्रित महायुतीची ताकद कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आहे ती यांच्या पाठीमागे इथं उभी राहू शकते आणि त्याचाही फायदा त्यांना इथं होऊ शकतो. या आहेत दोघांच्याही काही जमेच्या बाजू. आणि एकंदरीत कागल विधानसभा मतदारसंघाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून असं दिसत आहे की येणारी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे, कारण दोन्ही उमेदवार अत्यंत तुल्यबळ आणि दोन्ही उमेदवारांनी चांगली कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. दोघेही मोठ्या प्रमाणात मतदारांसोबत संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यांना आपल्याकडे कशा प्रकारे वळवण्यात येईल या गोष्टीकडे लक्ष देत आहेत. आणि जसा हा सामना मुश्रीफ विरुद्ध घाटगे असा होणार आहे, तसाच अजित पवार विरुद्ध शरद पवार हा सुद्धा या सामन्याचा एक भाग असणार आहे. त्यामुळे इथला होणारा सामना अत्यंत रंजक होणार आहे, कारण इथे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष आमने सामने उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि मागच्या वेळेसारखी जर तिरंगी निवडणूक आपल्याला इथं पाहायला मिळालीच तर त्याचा फायदा नेमकं कोणाला होईल हेही आपल्याला इथं पाहावं लागेल, कारण तो उभा असलेला उमेदवार कोणाचं मतदान कमी करेल आणि कोणाला फायदा करून देईल हे सुद्धा पाहावं लागेल. आणि ज्या तिसऱ्या आघाडीच्या चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत, त्या प्रकारे जर तिसऱ्या आघाडीकडून नवीन एखादा उमेदवार उभा टाकला तर त्याचाही परिणाम नेमकं कोणावर होईल हे सुद्धा इथं पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल. आणि मनोज जरांगे पाटील यांची भूमिका इथल्या मतदारसंघाबाबत काय असणार आहे हे सुद्धा महत्वाचं असेल. तर तुम्हाला काय वाटतं, कोण या मतदारसंघाचं नेतृत्व करेल? कागलची जनता यावेळेस कोणाच्या पाठीमागे उभी राहील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महारथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.